कसलं टेन्शन आलंय तुला एवढं? बघा ना मेधा आत्या, फक्त आमच्याकडून एक प्रॉब्लेम सुटत नाही आणि हिने इतकं टेन्शन घेतलंय. मला सांगते की संध्याकाळच्या प्रोग्राम्सला न येता घरी बसून अभ्यास कर. नेमका तोच प्रॉब्लेम जर आला तर मला नाही पण तुला तरी सॉल्व्ह करता येईल ना. आणि संध्याकाळच्या प्रोग्राम पेक्षा तो प्रॉब्लेम जास्त महत्वाचा आहे सायली. बघा, ही अशी माझी मैत्रीण. तुम्हीच सांगा आता काका. नाही, खरं आहे तुझं. सगळ्या जगाचा प्रॉब्लेम डोक्यावर घेऊन बसते. वृंदा आहेच तशी. काय हो बाबा, तुम्ही पण ह्यांच्यातच सामील झालात. अगं बाबा 5 मार्काचा प्रॉब्लेम असतो. समजा हिला नाही आला तर हिचेच 5 मार्क जाणार आहेत की नाही? मान्य आहे मला, नाही, पण मला काही बोलायचंच नाही तुमच्याशी. अगं पण वो दुल्हन क्या नाम है उसका? वृंदा. वृंदा. तिला संपून टाकायचंय का? काय बोलताय? असं काही नाही करायचं. कोणाला आणलंयस? गुंडाला आणलंयस का तांत्रिकाला आणलंयस? देखो कालू भाई, हमको ना वो लग्न मोडणे का है कुठल्याही परिस्थितीत. आणि तुमच्या त्या तंत्र मंत्रांनी काहीतरी शक्य होईल ना, म्हणजे काहीतरी मार्ग असेलच ना. ठीक आहे, होईल काहीतरी. काहीतरी नाही, काय होणार ते ठोस सांगा मला. अहो लग्न उद्यावर आलंय ना, काय ते सांगा नीट. पण तांत्रिक बाबा तर मुंबईच्या बाहेर गेलेत. क्या आता? लेकिन आप फिक्र मत कीजिए, आपका नसीब बहुत अच्छा है. बाबा आज शाम 5 बजे सूरत से वापस आने वाले हैं. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, उस दुल्हन के साड़ी का एक छोटा सा टुकड़ा लेके आइए. वृंदा काय करतेस? पूजा करते. अरे सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण इट्स ओके. खरं तर माझ्याच बाजूनी चूक झाली. म्हणजे मी तुला पाहिलं तू अभ्यास करताना, तरी मी तुला हा प्रश्न विचारला की तू काय करतेस. नाही म्हणजे प्रश्नच जर चुकीचा असेल तर उत्तर बरोबर कसं मिळणार ना. येस, यू राईट. प्रश्नच चुकीचा असेल तर उत्तर कसं काय बरोबर मिळणार. मी पण ना, थँक्स मायनस, थँक्स अ लॉट. अगो काय सुंदर साडी आहे. खुलणार वृंदाच्या अंगावर खुलणार. वृंदा छान दिसणार. वा 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 वा, गोरी आहे ना ती, जरा दिसणार आहे. अगदी नव्या नवरीसारखी शोभून दिसेल हो. म्हणजे काय कांता चोरगेची सून शोभणार. बघ बघ, तिला आवडतं जरा बघायला साड्या बिड्या म्हणून. बरं मॅचिंग बिचिंग सगळं घेतलंय ना? नाही, घाई खूप झाली आहे म्हणून विचारते. असे काठ काढून लावलेत ना, ब्लाऊज लावलेत काठ वगैरे सगळं आवडतं ना म्हणून म्हटलं. आपण बघा ना बाकीच्या साड्या. हो काय बघू. चेहरा का उतरलाय तुझा? काय नाही. काही कसं नाही? मला सांगणार नाहीस? मित्र आहे ना मी तुझा. तुला सांगून तरी काय उपयोग? सांगितल्यावर काय करणार आहेस तू? तरी तुला सांगितलं होतं, सांगून टाक वृंदाताईला तुझ्या मनातलं, पण ऐकलं नाहीस तू. म्हणून आज तिला त्या डंबूशी लग्न करावं लागतंय. आणि त्याच्यावर काय सगळ्या मॅचिंग बांगड्या, कानातलं गळ्यातलं असं मॅचिंगच घालणार का? मी दागिने घेतलेत आम्ही, म्हणजे सोन्याचेच घेतले. पण कांताबाईंनी आम्ही मोजकेच दागिने घेतलेत. नाही, इतर पण बराच खर्च होता ना, म्हणून. मग कमाल करता तुम्ही. अहो जे काय तुम्हाला द्यायचं दिला ते द्या की. मी काय म्हंटल का? एवढी सोन्यासारखी पोर पाठवताय माझ्या घरात, अजून सोन्याचे दागिने काय मंगलाताई. ही कांता चोरगे कुठलंच काम फुकटात करून घेत नाही. आणि हा नुसता ऍडव्हान्स नाहीये, सगळ्या कामाचे आगाऊ पैसे दिलेत मी. पण एक काम चोख व्हायलाच पाहिजे. 100%. तुम्ही काही काळजी करू नका, तुमचं काम झालंच म्हणून समजा. जर मी माझ्या स्वतःच्या मुलाचं लग्न मोडण्यासाठी पैसे चालू शकते, तर माझ्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याला वर पाठवण्यासाठी सुपारी देऊ शकते. लक्षात ठेवायचं.